टीएमटी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात 4,500 रुपयांची वाढ. पगारवाढ आणि इतर विविध मागण्यांसाठी टीएमटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली होती. अखेर रात्री 8 वाजता कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार त्यांच्या पगारात आता 4,500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसंच दंडाची जी काही रक्कम होती त्यावर देखील तोडगा काढण्याचं आश्वासन ठेकेदारामार्फत देण्यात आले. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडवण्यासाठी एक समिती देखील गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून दर महिना बैठका घेऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य दिलं जाईल असंही सांगण्यात आले. गृहमंत्री अमित शहा यांच्या वादग्रस्त विधानावर ठाण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचं आंदोलन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचा ठाण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या युवक काँग्रेसनं जोरदार निषेध केला. ठाण्यातील कोटनाका परिसरात डोक्याला काळ्या फिती बांधून भाजपनं माफी मागावी अशा आशयाचे पोस्टर हातात घेत घोषणाबाजी करत या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील यावेळी कार्यकर्त्यांनी केल्याचं ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांनी सांगितलं. लोकसभेसारख्या मंदिरामध्ये ज्या संविधानिक पदावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक पदावरती गृहमंत्री, या देशाचं गृहमंत्री पद भूषवत असताना या देशाचे गृहमंत्री हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपशब्द वापरतात. त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो. या देशातील नागरिकांच्या मंदिरामध्ये, घरातील मंदिरामध्ये ज्याप्रमाणे प्रभू श्रीराम आहेत, ज्याप्रमाणे शिवप्रभू आहेत, ज्याप्रमाणे सर्व देवी देवता आहेत, त्यांच्या बरोबरीने या देशातील नागरिक जर कोणाला पूजत असेल तर या देशाचे संविधान या देशाला देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ते आमचं दैवतच आहे. कदाचित या गोष्टीचा हा भारत देश संविधानावर चालतो, या गोष्टीचा या देशाच्या गृहमंत्र्यांना विसर पडला असावा. त्यांना ही जाणीव व्हावी की आमच्या घराघरामध्ये ज्या दैवताचा फोटो आहे त्यांचं नाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. त्यांच्यामुळे या देशातील नागरिकाला जगण्याचा, चालण्याचा, फिरण्याचा आणि त्यांच्यासारख्या खासदाराला या देशाचं गृहमंत्रीपद भूषवण्याचा अधिकार मिळालेला आहे. हे त्यांना जाणीव करून देण्यासाठी आज आम्ही इथे बसलेलो आहोत आणि आम्ही जाहीरपणे या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागत आहोत. त्यांनी या संबंध भारत देशातील नागरिकांचा जो अपमान केलेला आहे त्याबद्दल त्यांनी जाहीरपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या भारतातील नागरिकांचा त्यांनी माफी मागितली पाहिजे. ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सन 2024 मधील मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जानेवारी 2025 मध्ये 2 दिवसीय प्रतिरूप मुलाखत सत्राचं आयोजन करण्यात येणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 16 जून 2024 रोजी UPSC पूर्व परीक्षा 2024 आयोजित करण्यात आली होती. तर 20 ते 29 सप्टेंबर 2024 या काळात UPSCची मुख्य परीक्षा झाली. या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होऊन अंतिम मुलाखतीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांसाठी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्थेमार्फत महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार 2 दिवसीय प्रतिरूप मुलाखत सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रतिरूप मुलाखतीत सहभागी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या cdininstitute@thanecity.gov.in या ईमेलवर आपले DF2 ॲप्लिकेशन सादर करावं. संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या DF2 ॲप्लिकेशनचे संस्थेच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून विश्लेषण करण्यात येईल. विद्यार्थ्यांना या प्रतिरूप मुलाखतीच्या सरावाचा UPSCच्या मुलाखतीचा मार्गदर्शन म्हणून उपयोग होईल.
तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी गुरुवार 26 डिसेंबरपर्यंत संस्थेच्या कार्यालयात नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी संस्थेच्या 258-81421 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी केलं आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे आयुक्तालयाच्या भिवंडी गुन्हे शाखा क्रमांक 2 द्वारा सराईत मोबाईल चोरटा शेर अली उर्फ पिल्या इमाम फकीर वय वर्ष 22 याला गजाआड करण्यात पोलीस पथकाला यश मिळाले. या आरोपीकडून पोलिसांनी गुन्ह्यातील मोटरसायकल, चोरलेला मोबाईल असा 2,45,199 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. पोलिसांनी एकूण 12 चोरीच्या गुन्ह्यांची उकल केली आहे. भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला शांतीनगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत आरोपी शेर अली उर्फ पिल्या इमाम फकीर, राहणार गायत्रीनगर पोलीस चौकी समोर भिवंडी, हा रामनगर डम्पिंग ग्राउंड जवळ चोरीची मोटरसायकल आणि मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडे नंबर प्लेट नसलेली चोरीची मोटरसायकल आणि 10 मोबाईल आढळून आले. त्याला ताब्यात घेऊन त्याची अधिक चौकशी केली असता चोरीची मोटरसायकल आणि विविध कंपन्यांचे 11 मोबाईल असा 2,45,199 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. यामध्ये विविध पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे 14 गुन्हे दाखल आहेत. पोलीस पथकानं 12 गुन्हे उघडकीस आणलेल्या गुन्ह्यांमध्ये 11 मोबाईल चोरीचे गुन्हे आणि 1 वाहन चोरीचा गुन्हा असल्याची माहिती दिली आहे. गुन्हे शाखा घटक 2चे अधिकारी PI सोनवणे, API केदार आणि त्यांची टीम यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये गुन्हेगार जो आपला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून गुन्हेगार पिल्या फकीर उर्फ शेर अली याला अटक केली. याच्याकडून आत्तापर्यंत 11 मोबाईल आणि 1 मोटरसायकल जप्त केली आहे. असा एकूण 2,45,000चा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यामध्ये 11 मोबाईलच्या अनुषंगानं पोलीस स्टेशनला चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर घटक 1 असेल, घटक 3, घटक 4, घटक 5 आणि इतर ज्या गुन्हे शाखेच्या इतर शाखा आहेत त्यांनी एकूण आतापर्यंत 86 मोबाईल तपासामध्ये किंवा जे मिसिंग होते किंवा जे हरवले होते असे एकूण 86 मोबाईल, ज्याच्यामध्ये 11 चोरीचे आहेत आणि इतर मिसिंग मोबाईल आहेत, असे एकूण 86 मोबाईल आतापर्यंत रिकवर केलेले आहेत, जप्त केलेले आहेत. कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रात टोरंट या खाजगी कंपनीनं अचानकपणे नागरिकांचे जुने वीज मीटर काढून डिजिटल मीटर बसवले आहेत. या नव्या डिजिटल मीटरमुळे नागरिकांना अनावश्यक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. अनेक नागरिकांनी या मीटरमुळे विजेचं बिल भरमसाठ वाढल्याची तक्रार केली आहे. या प्रकरणी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून टोरंट कंपनीच्या धोरणांविरोधात आवाज उठवण्याची मागणी होत आहे. याबाबत आज विधानसभेत माजी गृहनिर्माण मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार आवाज उठवला. त्यांनी टोरंट कंपनीच्या अन्यायकारक धोरणांची सखोल चौकशी करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची मागणी केली आहे. डॉक्टर आव्हाड यांनी सरकारकडे प्रश्न उपस्थित करत नागरिकांना कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय मीटर बदलण्यात आले, डिजिटल मीटरचे तांत्रिक मुद्दे आणि वाढीव बिलांच्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन यावर त्वरित कारवाई केली पाहिजे असं सांगितलं. नागरिकांच्या हितांचं रक्षण करण्यासाठी या मुद्द्यावर लवकरात लवकर तोडगा निघावा अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा असल्याचंही त्यांनी नमूद केलं.